मातंग समाज माळशिरस तालुका यांच्या वतीनं वेळापूर पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आलंय। सदर निवेदनात असं म्हटलेलं आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला होता। त्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यात यावं। या अनुषंगानं इतर राज्यात वर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर सकल मातंग समाजाच्या वतीनं वंचित आणि शोषितांना न्याय मिळण्यासाठी कायदेशीर आणि सनदशीर मार्गानं वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन चालू आहे। अनुसूचित जातीच्या 59 जातींना आरक्षण मिळावं यासाठी मातंग समाज कायदेशीर आंदोलन करत असताना क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या विरोधात जातीयवादी राजू थाटे आणि इतर इसम कायद्याच्या विरोधात अपशब्द वापरत आहेत। तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत। जे कोणी महामानवांच्या विरोधात बोलत आहेत त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। हे निवेदन देताना माळशिरस तालुक्यातील सकल मातंग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती अ, ब, क, ड वर्गीकरणात यावे असा आदेश पूर्ण भारत देशाला दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने भारत देशातले काही राज्य त्या राज्याने अहवाल पूर्व सादर करून आरक्षण दिलेलं आहे, परंतु या महाराष्ट्र पाठीमागे राहिलेला आहे। त्या संदर्भात आपण एकत्र येऊन हा लढा उभा केलेला आहे आणि असे लढा उभा करत असताना 59 जातीचंही कुठेतरी अंधारात असलेला कुठेतरी उजेडात येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश आपल्याला दिला आहे आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आंदोलन आणि उपोषण ही कायदेशीर मार्गाने करत आहे। सर्व महामानवांना एकत्रित घेऊन सर्व महामानवांचा विचार घेऊन आज सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन उपोषण होत आहे। पण काही जातीवादी आहेत की या समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत, तर त्या तेढ निर्माण करत असेल तर त्यांना कायदेशीर आपण फौजदारी गुन्हा दाखल करावं। जो राजू थाटे आहे हा काहीतरी महामानवांच्या विरोधात लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या विरोधात बोलत आहे। तर आमची प्रशासनाला व सरकारला एक विनंती आहे, जातीमध्ये तेढ निर्माण न करता महामानवांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत, तर अशा समाजामध्ये फूट पाडणाऱ्या व्यक्तीविरोधात त्या इसमाविरोधात जातीवाद्याविरोधात कायदेशीर व फौजदारी अंतर्गत गुन्हा दाखल करावे अशी आमची सर्व सकल मातंग समाज माळशिरस तालुक्याच्या निमित्ताने विनंती आहे। मातंग समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने वेळापूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की अ, ब, क, ड वर्गीकरण संदर्भात जो मोर्चे चालू आहेत, आंदोलने चालू आहेत, त्याच्याविरुद्ध कोणतरी जातीवादी बढवा येतोय आणि उठतोय आणि आमच्या महापुरुषांबद्दल अपशब्द बोलतोय। माझी एकच विनंती आहे या सरकारला की हा कोण बढवा आहे त्या बढव्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, हीच माझी प्रामुख्यानं मागणी राहील आणि तात्काळ त्या जातीवादी बढव्याला जेरबंद करावं। माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक क्रांतिकारी आदेश दिला आणि या आदेशाचं पालन करून भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेलंगणा या राज्याने अनुसूचित जातीचं अ, ब, क वर्गीकरण केलं। त्याच्यानंतर आंध्र प्रदेश असेल, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, या 3 राज्यांनी सुद्धा अ, ब, क वर्गीकरण केलेलं आहे। त्याच दृष्टीने 2024मध्ये फडणवीस सरकारने न्यायमूर्ती बदरगे नावाची समिती स्थापन केली। त्या समितीचा अहवाल आपल्या फडणवीस सरकारला भेटलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून अ, ब, क वर्गीकरण महाराष्ट्रात लागू होणार आहे। पण खरं तर आजपर्यंत आपण ज्यांचे झेंडे उचलले, आजपर्यंत आपण ज्यांना खांद्यावर घेऊन मिरवलं, तीच लोक आज मातंग समाजाच्या ताटात वाढलेलं आरक्षणासाठी विरोध करतायत। आजपर्यंत आपण मोठ्या दिलानं मोठा भाव म्हणून किंवा बारका भाव म्हणून इतर समाजाला आपल्या ताटातलं आरक्षण दुसऱ्याला जे येतंय, मग ते नोकरीत असेल, सामाजिक क्षेत्र असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये आरक्षण दिलं। पण आज अशी परिस्थिती आहे, जे आरक्षणाचा लाभ आमच्या मुलांच्या वाट्याला यायचा आहे तो यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ही लोक आज विरोध करतायत। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13% आरक्षण दिलं। हे लोक म्हणतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
किंवा आमच्या बापानी म्हणजेच आमच्या बापानी तुम्हाला आरक्षण दिलं, त्यांना मला सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच मुलं आहेत म्हणूनच त्यांनी आम्हाला सुद्धा आरक्षण दिलंय. जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तुमचा अधिकार आहे तेवढाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आमचा अधिकार आहे. आजपर्यंत इतिहास जर बघितला तर मातंग समाजाच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र होती. बाबासाहेबांनी आम्हाला शस्त्र टाकून द्यायला सांगितली, आमच्या हातात लेखणी दिली. त्याच लेखणीचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पुढे चालवला. तेच हत्यार परत घ्यायला आम्हाला लावू नका. आमच्या हातात कायद्यानं लेखणी आलेले आहे, विचार आमच्याकडे आलेला आहे, विचाराच्या माध्यमातून आम्ही पुढे चाललेलो आहे. आमच्या ताटात जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं. ते म्हणतायत 344 कलमनुसार आरक्षणाचं वर्गीकरण करता येत नाही, पण मला त्यांना सांगायचं आहे 344 नुसार त्यांना मला सांगायचं आहे आरक्षणाचं वर्गीकरण हे होत नाही. एखादा समाज त्याच्यामध्ये घालता किंवा एखादा समाज त्याच्यामधून काढून टाकण्यासाठी ते कलम आहे, पण आहे याच आरक्षणाचं मूळ वर्गीकरण चालू आहे. त्याच्यामुळं लोकांची दिशाभूल करण्याचं कार्य हे करतायत, पिचाळलेत. कारण त्यांना माहीत आहे आजपर्यंत SC मधील इतर जातींचं आरक्षण आपण खाल्लंय, इथून पुढं हे आपल्याला खाता येणार म्हणून पिचळलेत. त्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट टाकतात आणि समाजाची बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा वृत्तीला सरकारने असेल किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वेळीच मुसक्या घालणं आवश्यक आहे. आणि मातंग समाजाचं लवकरात लवकर उपवर्गीकरण व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.